नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आज गायत्रीने फायनली पाणीपुरी बनवली आहे. तिने घरच्या घरी पाणीपुरी बनवली आहे. ते बघा गायत्री, हा, तुझं आज तक पाणीपुरी बनवून टाकली. कशी वाटली पाणीपुरी? हा ते बघा मित्रांनो, खाऊन मस्त बघा ना कशी लागते. घरच्या घरीच बनवले आहेत. ते बघा मस्त. इथं काय आहे, कांदे आणि चणे आहेत, बॉईल केलेले आहेत ना ते. हा. आणि तिथं कांदे ते बॉईल केले, चणे बॉईल हा केले. चणे बॉईल केले आहेत. आणि ते कसलं पाणी आहे ते? ते त्याच्यात पाणीपुरी मसाला टाकला होता, हा. जलजिरा आणि पुदिना, कोथिंबीर, हा. अद्रक, असं मिरची वगैरे असं दळलं. हे सगळं मिक्सरमध्ये दळून बनवलंय का? हा, जिरा पावडर. त्याच्यानंतर जलजिरा पाणी टाकलंय आणि नंतर पाणीपुरी मसाला. हम्म. अच्छा, ते पाणीपुरी पाणी झालंय ते. नंतर इथं ते बटाट्याची चटणी बनवली. त्याच्यात बुंदी टाकली. हा, याच्यामध्ये काय वटाणे पण टाकलेत ना? त्याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटे. हा, वटाणे बटाटे. आणि इकडे ते म्हणजे काय नाही, ते 50 रुपयाचे ते पाणीपुरी अशा खुल्यावाल्या घेऊन घेतल्या. त्याच्यानंतर ती बारीक शेव वगैरे आहे. त्रिशू, कशी लागते पाणीपुरी? एकच नंबर. हा त्रिशू, कशी बोलते तू? ते बघा आत्ताच झोपेत ना उठले. ती आत्ताच जस्ट झोपलीच बोल होती बाबा, ती. कशी लागते सांग. एवढी गरमी आहे ना मित्रांनो, खूपच मोठ्या प्रमाणात गरमी आहे. दिवसभर म्हणजे झोप सुद्धा नाही आज. कारण की ना, मी आज ऑफिसला पण नाही गेलो मित्रांनो. कारण की माझी पण तब्येत बरी नाही आहे. कालपासून ताप वगैरे आला होता, त्यासाठी काल डॉक्टरकडे वगैरे जाऊन आलो आहे. आत्ता म्हणजे बरं वाटतंय आता. मग गायत्री, तू पण पाणीपुरीची गाडी टाकून घे ना मग आता. हा, पाणीपुरीची गाडी टाक ना मग तू. हिला कोण सांभाळेल? आहे हातामध्ये कला आहे तुझी, काहीतरी बनवता येतं तुला. हा, ज्ञान आहे, ध्यान आहे, बया हिला पण समजून तिला सांभाळायला सांभाळायला कोण येतं? आईन त्यांना बोलून घेऊ का इथं मुंबईला? बोलून घ्या. पण आई पण येणार नाही ना, कारण की आजीला पण तिकडे गावी सांभाळायचं आहे ना. बाई, मेन म्हणजे मित्रांनो, गायत्रीला काही नाही, ते पाणीपुरीची गाडी तर आरामात मी मार्केटला म्हणजे चालू शकते ती पाणीपुरी. कारण की बघा ना, एवढं भारी बनवता येतं तिला. म्हणजे आहे हातामध्ये कला, तर काही करायला हरकत नाहीये ना. पाणीपुरी काही नाही, कुणी पण बनवू शकतं, तसं काही नाहीये. मी काय म्हणजे फक्त गायत्रीचा मोठेपणा नाही सांगत आहे की तिला पाणीपुरी येते असं. म्हणजे प्रत्येकांना येते पाणीपुरी बनवता, तू आता तसं काही नाही. फक्त एवढंच की एक बिझनेस आयडिया काही ना काही छोटा मोठा व्यवसाय करू शकतो बुवा आपण. पाणी टाकू? दे ना तिला, असं दे ना, सुकीच दे ना खायला. तिच्या हाताने खायला ना, तिच्या हातात देऊन दे ना ती. तुला अजून काय काय येतं गायत्री बनवता? वडापाव येतो बनवता? वडापाव येतो, पॅटीस येतो, सगळं बनवता येतं. सँडविच येतं, हा का? डोसा येते, इडली येते, मंचुरियन येतं. इडली मंचुरियन पण येतं? अरे वा. अरे मग आहे, मग अंगामध्ये काहीतरी कला आहे, मग ती अशी दाखव ना की हा बाबा मी करू शकते काही ना काही. नोकरी करण्यापेक्षा छोटा मोठा व्यवसाय केलेला कधी पण चांगला गायत्री. हा, बाजून 5-6 वर्ष हा, दिदा मोठी झाली का, 5 वर्ष झाली का, मग तेव्हा करू. 5-6 वर्षानंतर. हा, 5-6 वर्ष. दिदा 5 वर्ष झाली. अरे पण 5 वर्षानंतर जग आता दिदा आता 4th चालू झालं. हा, अजून 1-1.5 वर्ष. मग 5 वर्षानंतर जग किती पुढे निघून काय जाणार. पुढे नाही जाईल. उलट पाणीपुरीला तेव्हा 50 रुपये भाव होईल. पाणीपुरीचा तेव्हा काय केलं? एक प्लेट कितीला आहे माहिती? 30 ला 30-30 आहे. आणि आपल्या सुरत मध्ये किती पाणीपुरी खातात 10 पण? रुपयाला, 20 रुपयाला. 20 रुपयाला आहे ना सुरतला. आपण किती चालते तिथं. तिथं तर गरम करून वगैरे काही देत नाही मित्रांनो. सुरतला ना, हे जे बटाटा रगडा बघताय ना तुम्ही, हे गरम वगैरे करून नाही देतात. तिथं कोल्ड पाणीपुरी असते तिथं, मस्त देतात तिथं कोल्ड पाणीपुरी. मला त्या सुरतमध्ये जेव्हा मी पाणीपुरी खायला गेलो ना, तेव्हाच मला ती आयडिया सुचली की नाही, आपण मुंबईमध्ये हा छोटासा व्यवसाय चालू करू शकतो. म्हणजे ना गॅस लागत ना, काय ना, काहीच नाही. फक्त इकडनं बटाट्याची चटणी बनवून घेऊन जायची आणि ते पाणी बनवून घेऊन जायचंय बस. देऊ ना दिदा? हे हे पाणीपुरी जे आहेत, हे पापडी म्हणजे असं घरी पण बनवू शकतो ना आपण हा, पुरी. बनवू शकतो. हा, बनवू शकतो ना. तुला येतात घरी बनवता? मी विसरली ते. पण बनत नाही ते, असे कडक नाही बनत. हा का? ते असं नाही बनवता येणार ना आपल्याला. तेच मस्त बनवल्यात, पण आवडल्यात मला. तेच बरेच दिवस म्हणल्यापेक्षा डायरेक्ट 8-9 महिने झाले होते पाणीपुरी घरी बनवलीच नव्हती गायत्रीने. चल म्हटलं तिला आज, माझी पण म्हटलं घरी जे मी कशी पण लागली तब्येत ना? पण बरी नाहीये, तर बनव म्हटलं. ते त्रिशूला पण खायची होती पाणीपुरी. कशी आहे त्रिशू? तिखट लागलंय? गायत्री आण तिला पाणी आण. तुला तू सांगत होती ना मम्मीला, मला पाणीपुरी पाहिजे, पाणीपुरी पाहिजे. काय दिलं होतं? ते पाणी. हा, मग तुला आवडतं ना ते पाणी? तर नाही आवडत तुला? मग काय सुकीपुरी आवडते? ए गायत्री, तिला सुकीपुरी बरं, मग तिला पाणीवाले नको बरं. सुकी बनवून दे ना 1 प्लेट मध्ये. हा, सुकी बनवून दे तिला, चल. सुकीपुरी दे तिला.
तेच म्हटलं काय बाहेर खायचं म्हटलं. बाहेर बघा 30 रुपयाची एक प्लेट आहे बरोबर. आता 2 प्लेटी घेतल्यात 3 प्लेटी घेतल्यात 80 रुपये तर तेच जातात. म्हटलं जाऊ दे आपलं काय करायचं आहे ते घरीच करून घे म्हटलं. लागल्यास 50 रुपयाच्या त्या पुऱ्या घेऊन येतो. या 50 रुपयाच्या पुऱ्या घेऊन आलो होतो. ते मोठी बहीण वगैरे त्यांना पण दिलेत. परत इथं पण गायत्रीने ठेवले तिथं पुऱ्या. या बघा एवढ्या पुऱ्या आहेत आणि एवढी भाजी वगैरे बनवली तिने. चांगलं आहे. जे बाहेर खाण्यापेक्षा जर घरी बनवताय तर मग बाहेर कशाला खायचं एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काय नाही. हा खा ना तू तोपर्यंत. नशीब आता विचारलं तू काय पाणीपुरी घ्या असं. व्हिडिओ बनवताय हा का तुला आवडले का गायत्री पाणीपुरी? हा तेच गायत्री बघ तू आज इथं मडमध्ये पण विकली ना पाणीपुरी बरोबर. आज तू 30 रुपयाची पण जर एक प्लेट ठेवली ना तर आरामात म्हणजे दिवसाला तू 1000-1200 रुपये तर आरामात कमवू शकते दिवसाला. बाकी जाऊ दे. आता जे बरेच पाणीपुरीवाले आहेत मित्रांनो आपल्याला त्यांच्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे. आपला व्यवसाय कसा चालेल ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की आज 30 रुपयाची प्लेट पण विकली तरी 1000-1200 रुपये तरी येत आहेत रोजचे. सर्व खर्च वगैरे काढून 500 रुपये पण पडत आहेत मित्रांनो. तर काय वाईट आहेत का? हां महिन्याला डायरेक्ट 15,000 रुपये येत आहेत हातामध्ये. अजून काय पाहिजे. म्हणजे जॉब करून पण आपण छोटा मोठा व्यवसाय काही ना काही करू शकतो. म्हणजे आता पुण्याची पण एक लेडीज आहे काहीतरी तिने छोटासाच पाणीपुरीचा गाळा टाकला होता. आज तिने स्वतःचं घर घेऊन घेतलं पाणीपुरीच्या गाडी टाकून. आज नोकरीपेक्षा तर बेस्टच आहे पाणीपुरीचा व्यवसाय. काय आलं त्रिशू आता मस्त लागते ना. पण गावाकडे जे पाणीपुरी जे विकतात ते जास्त महाग नाही देत. पण 10 रुपयाला 20 रुपयाला देतात पाणीपुरी प्लेट. ते इथंच मुंबईमध्ये 40 रुपये 30 रुपये प्लेट आहे. आणि तिकडे वरसावला जाशील ना तिकडे काय ते 40 रुपयाची प्लेट आहे. हां पाणीपुरीची 40 रुपये प्लेट. हां हां मग तिकडे कसं काय जाणार एवढ्या बोटीने जायला लागतं ना तिकडे. हा पण ते आपली लोट गाडी राही ती लोट गाडी कोठ ठेवशी मग तडी लॉक लावून द्यायचं ना कुठे पण. हा मुंबई माडे कोठे पण नाही ठेवता येस. मग जागातले भाडं देणं पडसाठी नाही तो येतो ना टेबल येतो ना. हा तो फोल्ड करायचा. हा तो टेबल पण तरी आपण कुठल्या पण जागेवर जर लावलं ना काहीतरी तरी भाडं भरायला लागतं. भाडं भरायला लागतं ठीक आहे पण आपली जास्त जागा नेमली जाईल ना तिथं. हा ते तर आहे. घेऊन जायचं सगळे 5,000 रुपये तरी भाडं भरायला लागेल महिन्याचं. हा मग जागेचं भाडं द्यायला लागतं ना. कारण की असं बाहेर जर रस्त्यावरती लावशील ना पाणीपुरी त्रिशू खाते व्यवस्थित खाशो ना. ते बाहेर जर लावशील ना ते BMC वाले येतील ना ती गाडी पाणीपुरी सगळं उचलून घेऊन जातील. हा मग असं रस्त्यावरती लावणं म्हणजे अलाउडच नाही ना डायरेक्ट. आणि रस्त्यावरती लावणं म्हणजे एकदम रिस्कच आहे. कारण की काय BMCची गाडी काय आलं त्रिशू ते बघा तिला ते कोथंबीर वगैरे पण दिसली ना बटाट्यामध्ये तरी काढून टाकते ती. इथं बघते ना तू गुरुवार मार्केटला जेव्हा BMCची गाडी येते कसे पडतात लोक. हा हे BMC वाले म्हणजे आज जेव्हा येतात तेव्हा नुसते असे ते बोरी बिस्तार आवरून नुसते पळत राहतात माहिती आहेत का. त्याच्यामुळे ना कुठेतरी एक जागा बघायची तिथं 4-5 हजार रुपये देऊन द्यायचे लागलेत महिन्याला. पण हे 1 महिना चालवायला काय हरकत आहे. हां मग यश भेटलं तर भेटलं पण प्रयत्न केलेले कधी पण चांगले काहीतरी लक्षात ठेव. हे त्रिशू मोबाईल आण मम्मीच्या मोबाईल आण. चालेल मित्रांनो चला पाणीपुरी आता खाऊन गेलो थोडीफार. मला काय ते तापामुळे काय चव लागत नाहीये ती म्हणून काय नाही. बाबा म्हणजे मम्मी किती खाणार मम्मी. हा खा तरी म्हणजे आता तापाच्या तोंडामुळे चव लागत नाही बाकी काही नाही. हा चालेल बघतो. चालेल मग तू नको खाऊ मी सर्व पाणीपुरी मी खाऊन घेतो मग सगळे खाऊन घेऊ. हा तेव्हा माझ्या सासऱ्याने त्यांचा पण फोन आलाय. आता सासऱ्याने त्यांचा फोन चालू आहे. दे मम्मीकडे दे त्रिशू दे मम्मीकडे दे. ते सगळं भुसावळवरनं आले आता लग्न करून आले ते तिकडनं. ठीक आहे चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. चल बाय बाय कर त्रिशू. ते नाही झोपले तिचं मूड नाही. चालेल मित्रांनो चला बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.